जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवरती आणणार तालुका अध्यक्ष माननीय सुनील पवार यांनी दिली माहिती। जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न, विविध नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जत येथे संपन्न झाली। यावेळी राष्ट्रवादी जत तालुका अध्यक्ष सुनील पवार, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे, जत तालुका सरचिटणीस शशिकांत हेगडे, जत शहर युवा उपाध्यक्ष अशोक कोळी, जत शहर उपाध्यक्षपदी सुशील कांबळे, जत शहर महिला अध्यक्षपदी नशीमा नईम गडेकर, जत तालुका वैद्यकीय सेलच्या अध्यक्षपदी विशाल कांबळे यांची निवड करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याणच्या माजी सभापती माननीय सुनीता पवार व जत शहर अध्यक्ष सद्दाम अतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी ओबीसी नेते सागर शिंगारे, बंडू शेसवरे, विशाल कांबळे, देवराज बल्लारी, पिंटू बल्लारी, शरद चव्हाण, शिवाजी कांबळे, ओम्स पवार, संध्याताई शेसवरे, कुणीकुणू सोसायटीचे चेअरमन भानुदास राजके, ग्रामपंचायत सदस्य विलास कोळेकर, अमोल मोठे, दशरथ मोठे, सनी गडीकर, कोळीमामा उपस्थित होते। यावेळी मौजे रावळगुंडवाडीचे सरपंच किसन साळे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर हिरगोंड, ईश्वर पाटील, माजी सरपंच अशोक हिरगोंड, माजी सरपंच इरगोंडा लोहगाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे व तालुका अध्यक्ष सुनील पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस शशिकांत हेगडे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष नशीमा गडीकर, जत शहर अध्यक्ष सद्दाम अतार, शहर उपाध्यक्ष सुशील कांबळे, अशोक कोळी, ओबीसी नेते सागर शिंगारे, विशाल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। गेली 12 ते 13 वर्ष राजकीय जीवनामध्ये आम्ही सक्रियरित्या असून सुद्धा काही ज्या बीजेपीमध्ये आम्ही काम करत होतो, पूर्वी राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो, आता बीजेपीमध्ये काम करत होतो, पण काही कारणास्तव बाहेर पडून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका गेल्या आठवड्यामध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेशाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जतमध्ये पक्ष वाढवण्याचं जे टार्गेट आम्हाला दिले त्याचं शिवधनुष्य आम्ही आणि आमचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी आता ते चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे। त्यानिमित्तानं परवाच आम्हाला बळ देण्यासाठी म्हणून आमचे नेते माननीय अजितदादा पवार आणि माननीय श्री वैभवदादा पाटील यांच्या सहकार्यानं किंवा यांच्या सल्ल्यानं किंवा त्यांच्या मदतीनं आम्हाला जिल्हा नियोजन समितीवरती देखील माझी निवड झाली आणि आमच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील चांगल्या संधी त्यांनी चांगली पदं त्यांच्या माध्यमातून आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिले। तर असंही आणि पूर्ण 23 सेल आपण तयार करणार आहोत। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 23 सेल तयार करणार आहोत। त्या माध्यमातून आम्ही जत तालुक्यातील चांगल्या आणि विविध लोकांच्या जे चांगली त्यांची कामं आहेत त्या सर्व लोकांना आम्ही 100% न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता मी शेगाव रोडला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक अद्ययावत कार्यालय आम्ही म्हणजे बांधकाम चालू आहे। त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आणि जतमधले 65 गावच्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्या पाण्याच्या निधीसाठी म्हणून एक शेतकरी मेळावा आम्ही 5 तारखेला आयोजित करणार आहोत। त्या 5 तारखेच्या कार्यक्रमाला माझे नेते माननीय वैभवदादा पाटील हे आता आज उद्या त्यांनी रितसर निमंत्रण आता अजितदादांना दिलेलं आहे आणि आमच्या वैभवदादांचा आदेश झाल्यानंतर आम्हाला ची तारीख पण आम्ही पण शक्यतो 5 तारीख आहेच, 5 तारखेला अजितदादा जतमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्याची तयारी आम्ही आता सुरुवात केलेली आहे। तर अजितदादा नुसते म्हणजे दौरा आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन हे आमचं ध्येय नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा येत्या 6 ते 7 महिन्यामध्ये 2 नंबरला कसा जाईल आणि येत्या वर्षभरामध्ये 1 नंबरला कसा जाईल याचं टार्गेट ठेवून आम्ही आता सध्या आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही काम करत आहोत आणि निश्चितपणे एक पत्रकार बांधवांच्या तुमच्या माध्यमातून आणि आमच्या या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं मी तुम्हाला इथं निश्चितपणे सांगू शकतो की येत्या वर्षभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमच्या जत तालुक्यामध्ये 1 नंबरचा पक्ष झालेला असेल आणि इथं सध्या जे अस्तित्वात असलेले पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा आमच्या पक्षाची ताकद निश्चितपणे वाढलेली असेल। जो अजितदादांनी आणि माझे नेते वैभवदादांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी 24 तास राबण्याची माझी तयारी आहे आणि समाजासाठी आम्ही पूर्वीपासून वेळ देत होतो, पण त्या वेळेचा आम्ही जो वेळ देत होतो किंवा आम्ही जे कष्ट करत होते त्याचं मूल्यमापन तिथं व्यवस्थित झालं नाही, पण माननीय अजितदादांनी आणि माननीय वैभवदादांनी आम्हाला जी संधी दिल्या त्या संधीचं सोनं करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.